श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, सगळ्या स्वामी भक्तांसाठी आनंदाचा दिवस. फक्त स्वामी भक्तांसाठीच नाही तर तुमचे कोणतेही गुरु असू द्या, गजानन महाराज, साईबाबा, कोणतेही गुरु असू द्या, प्रत्येक भक्तासाठी गुरु पौर्णिमा हा खूप महत्वाचा दिवस आहे. आणि म्हणतात ना, जीवनात येऊन एकदा तरी गुरु करावा, कारण की गुरु विना मोक्ष नाही. बघा, आपण लहान असतो तेव्हा आपले गुरु, सगळ्यात पहिले गुरु म्हणजे आपले आई बाबा. आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचे सागरू, आई माझा. आणि त्यानंतर जे असतात ते शिक्षक. आपल्याला कोणत्याही विषयाचे शिक्षक असू द्या, जे लहानपणापासून आत्तापर्यंत जे काही तुम्हाला शिकवत आलेले आहेत शिक्षक, ते सगळे तुमचे गुरु आहेत. आणि जीवनाच्या वळणावर जे जे आपल्याला मार्ग दाखवत असतात ना, ते आपले गुरु असतात. आणि बघा, आपण स्वामी सेवेकरी आहोत. आणि जर का आपण आठवलं ना, तर बघा, आयुष्यात कितीतरी आपल्यावरती संकट आली, अडचणी आली, पण स्वामींनी नेहमी आपल्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी साथ दिली, नेहमी मार्ग दाखवला. आणि त्याच स्वामींची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, आपल्या गुरुची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरु पौर्णिमा. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुरु पौर्णिमा कशी साजरी करायची, महाराजांना अभिषेक कसा घालायचा, सेवा कोणत्या करायच्या, सत्यनारायण कधी करायचा, नैवेद्य कोणता दाखवायचा, सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, गुरुपौर्णिमेची तिथी, गुरुपौर्णिमेला सुरुवात उद्याच होत आहे, म्हणजे पौर्णिमा ही उद्याच आहे. 28 तारखेला सायंकाळी 6:19 पौर्णिमेला सुरुवात होत आहे. आणि 29 तारखेला 8:06 संध्याकाळी पौर्णिमा समाप्त होत आहे. आणि जी तिथी सूर्याने पाहिलेली असते, म्हणजेच की बुधवारची 29 तारखेची तिथी सूर्याने पाहिलेली असणार आहे, म्हणून पौर्णिमा 29 तारखेला आपण साजरी करणार आहेत. आता बघा, सत्यनारायण शक्यतो बुधवारी करावा, पण बुधवारी आपल्याला खूप काही सेवा करायच्या असतात, आपल्या पारायणाची सांगता असते. आणि या सगळ्यामुळे जर का तुम्हाला बुधवारी वेळ मिळणार नसेल, तर मंगळवारी संध्याकाळी पौर्णिमेला सुरुवात झाल्यानंतरही तुम्ही सत्यनारायण घालू शकता. आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची, तर बघा, स्वामींना कोणताही प्रकारचा दिखावा आवडत नाही. तुम्ही किती फुलं अर्पण करताय, हा ठीक आहे, तुम्ही सेवा करून हे सगळं करत असाल ना, तर अगदी योग्य आहे. पण फक्त तुम्ही सेवा राहिली बाजूला आणि तुम्ही नैवेद्य हे तयारी, फुलांची तयारी, महाराजांच्या पुढे डेकोरेशन, या सगळ्या गोष्टी करत असाल आणि सेवा करत नसाल, तर हे महाराजांना कधी आवडायचं नाही. जो भक्त मनापासून स्वामींची सेवा करतो ना, तोच भक्त स्वामींना प्रिय आहे. महाराजांची षोडोपचार सेवा आपल्याला करायची आहे. तर सेवा कधी करू शकता तुम्ही, सेवा कधीही करू शकता. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठून जर का सेवा केली तर अति उत्तम. नाहीतर तुम्ही कधी करा. बघा, सेवा करताना सगळ्यात महत्वाचं आहे की घरामध्ये शांतता असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमची छोटी छोटी मुलं असतील, एकतर ते दुपारी झोपलेले असतील किंवा स्कूलला गेलेले असतील, अशा वेळी सेवा केली ना तर योग्य, कारण की तुमचं मन भरकटणार नाही. त्याच्यामुळे वेळ अशी निवडा की ज्याच्यामध्ये तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही आणि तुम्ही स्वामींसोबत एकरूप होऊन सेवा करू शकता. सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, तर सगळ्यात पहिलं आपल्याला महाराजांना अभिषेक घालायचा आहे. पण अभिषेक घालण्यापूर्वी अभिषेक घालताना काय बोलायचं, अभिषेक करताना काय बोलायचं आणि अभिषेक करण्यापूर्वी काय बोलायचं, कशाने अभिषेक घालायचा, तर सगळ्यात पहिलं बघा, महाराजांना अभिषेक घालण्यापूर्वी स्वामी स्तवन म्हणायचं आहे. अभिषेक घालताना स्वामी स्तवन म्हणायचं नाही आहे, अगोदर स्वामी स्तवन म्हणून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही महाराजांची मूर्ती एका तामणामध्ये, मोठ्या परातीमध्ये ठेवायची आहे. आणि मग अभिषेक घालत घालत तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकता, श्री सुक्तम, गणपती अथर्व शीर्ष, पुरुष सुक्तम 16 वेळा, शेवटच्या 16व्याला आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे. 1 वेळा रामरक्षाचे पठण करायचे आहे. तुम्हाला येत नसेल, तुम्ही युट्यूबवर लावून करू शकता, श्रवण करत करत तुम्ही अभिषेक घालू शकता. किंवा तुम्हाला काहीच नाही जमत आहे, तुमच्याकडे मोबाईल नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम असतील, काही असू द्या, मग त्यावेळेस तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत देखील अभिषेक घातला तरी चालेल. पण जर शक्य होत असेल तर नक्की एकतर श्रवण करा किंवा पठण करा. गणपती अथर्व शीर्ष, श्री सुक्तम, पुरुष सुक्तम, रामरक्षाचं पठण, या सगळ्याचं तुम्ही नक्की पठण किंवा श्रवण करायचं आहे. आता अभिषेक कशाने घालायचा, तर बघा,
पाण्याने घालू शकता, पंचामृताने घालू शकता, दुधाने घालू शकता, मधाने घालू शकता, दह्याने घालू शकता, चंदनाने घालू शकता, कशानेही घाला किंवा प्रत्येक गोष्टीने तुम्ही म्हणजे सगळ्या गोष्टी मिळून देखील तुम्ही अभिषेक करू शकता. आणि अभिषेकाचं पाणी खरंच खूप अमृततुल्य असतं, अमृताप्रमाणे असतं. त्याच्यामुळे ते पाणी जपून वापरा आणि घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याचा एक एक घोट नक्की प्राशन करायला सांगा. कारण की अमृततुल्य पाणी म्हटलं जातं या अभिषेकाच्या पाण्याला. आता तुमचा अभिषेक घालून झाला त्यानंतर काय करायचं आहे, स्वच्छ पाण्याने तुम्हाला परत एकदा मूर्ती साफ करायची आहे, स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे आणि जागेवर ठेवायचे आहे. त्यानंतर स्वामींना तुमच्याकडे वस्त्र असतील तर त्यांना वस्त्र परिधान करायचे आहेत. स्वामींना अष्टगंध लावायचा आहे, फुलं हार जे काही आहे ते अर्पण करायचं आहे. आता नैवेद्य काय दाखवायचा बघा. नैवेद्यामध्ये तुम्ही एकतर फराळीचं, तुम्ही जे काही फराळ करणार आहेत, 2 प्रकारचे उपवास असतात. एक दिंडोरी प्रणित उपवासामध्ये आपण दिवसभर एकादशीसारखा उपवास करतो आणि दुसरा म्हणजे काही ठिकाणी दिवसभर उपवास करून संध्याकाळी उपवास सोडला जातो. जे कोणी दिवसभराचा उपवास करणार आहेत, दिंडोरी प्रणित नुसार करणार आहेत, त्यांनी सकाळी संध्याकाळी फक्त फराळीचं तुम्ही मग फ्रुट्स ठेवू शकता. तुम्ही साखर आणि दुधाचा नैवेद्य स्वामींना दाखवू शकता किंवा जे काही तुम्ही फराळीचं बनवलं आहे ते स्वामींना ठेवू शकता. जे संध्याकाळी उपवास सोडणार आहेत त्यांनी सकाळी फराळीचं ठेवावं किंवा फळ कुठलंही ठेवावं आणि संध्याकाळी तुम्ही जे काही बनवणार आहेत किंवा बेसनाचा लाडू स्वामींच्या आवडीचा नैवेद्य तुम्ही बनवून ठेवू शकता. बघा, तुम्ही दिंडोरी प्रणित करणार आहात की तुम्ही तुमच्या पद्धतीने करणार आहात त्यावर डिपेंड आहे नैवेद्य कोणता बनवायचा आहे. आणि सोबतच तुम्हाला आरती करायची आहे. सगळं करून झाल्यानंतर आरती तुम्ही कोणतीही महाराजांची आरती करू शकता. दिंडोरी प्रणित घ्या किंवा तुम्हाला जी कोणती महाराजाची आरती येते ती तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. तुमच्या सेवा ज्या कोणत्या सेवेचं तुम्हाला सेवा समाप्ती झाली असेल 7 दिवस 11 दिवस उद्यापन करायचं आहे. आणि अशा प्रकारे गुरुच्याच सेवेमध्ये आपल्याला दिवसभर मग्न राहायचं आहे. कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कोणाबद्दल वाईट विचार करायचे नाही आहेत. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.